नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवरात्रीच्या या 7व्या दिवसाच्या व्लॉगमध्ये। आता आपण चाललो आहोत सराफा लाईन मधील देवीच्या दर्शनासाठी। हा आहे येथील देवीचा मंडप। ही आहे येथे स्थापित करण्यात आलेली देवीची मूर्ती। देवीच्या भोवती केलेले सुंदर असे डेकोरेशन। इथून दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत कपडा लाईन मधील देवीच्या दर्शनासाठी। येथे खूपच सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे, ते आता आपण बघत आहात। असे डेकोरेशन रस्त्याच्या चारी बाजूने करण्यात आलेले आहे व आतमध्ये मंडप आहे व येथे स्थापन केलेली देवी आता आपण बघत आहात। येथील मंडप सुद्धा खूप सुंदर सजवण्यात आलेला आहे, तसेच आतमधील देवीची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे। वरील लावलेल्या कपड्यांवर विविध श्लोक लिहिण्यात आलेले आहेत। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत पत्रावळी चौकातील देवीच्या दर्शनासाठी। येथे करण्यात आलेली सुंदर अशी सजावट आता आपण बघत आहात व आतमध्ये स्थापित केलेली देवीची सुंदर अशी मूर्ती। सुंदर असा देखावा येथे तयार करण्यात आलेला आहे। हे आहे मंडपाच्या बाहेरील दृश्य। इथून आता आपण चाललो आहोत पटेल चौकातील देवीच्या दर्शनासाठी। मंडपाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असा देखावा येथे पाहावयास मिळतो। येथे स्थापित करण्यात आलेली माता राणीची सुंदर अशी मूर्ती। येथील दर्शन घेऊन आता आपण बाहेर चाललेलो आहोत। आता आपण चाललो आहोत महादेवपुरा येथील नाग मंदिर चौकातील देवीच्या दर्शनासाठी। येथे करण्यात आलेली रोषणाई, सुंदर असे डेकोरेशन येथे करण्यात आलेले आहे। ही आहे येथील माता राणी। येथून दर्शन घेऊन महादेवपुऱ्यातील महादेव मंदिराच्या जवळ असलेल्या देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। रस्त्यावर केलेली सुंदर अशी
रोषणाई आता आपण बघत आहात. हा आहे येथील देवीचा मंडप. सुंदर अशी सजावट. आतमध्ये स्थापित केलेली देवीची सुंदर मूर्ती. येथील दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत पुढच्या देवीच्या दर्शनासाठी. आता आपण चाललो आहोत दत्त मंदिर चौकातील देवीच्या दर्शनासाठी. येथे स्थापित केलेली देवीची मूर्ती आता आपण बघत आहात. येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत इंगोले चौक येथील देवीच्या दर्शनासाठी. हे आहे त्याचे सुंदर असे प्रवेशद्वार. आतमध्ये रस्त्यावर केलेली रोषणाई. येथे केलेली सुंदर अशी सजावट. ही आहे येथे स्थापित केलेली देवीची मूर्ती. येथून दर्शन करून आता आपण चाललो आहोत मुख्य रस्त्यावरील श्रीराम दरबारच्या मातेश्वरीच्या दर्शनासाठी. मुख्य रस्त्यावर सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे. ती आता आपण सर्वप्रथम बघावी. एका बाजूची लाइटिंग बघून आता आपण दुसऱ्या बाजूने चाललेलो आहोत. येथे झाडावर सुद्धा सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली होती. समोर आहे याचे प्रवेशद्वार. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असे डेकोरेशन पाहायला मिळते. ही आहे येथे स्थापित केलेली देवीची मूर्ती. इथे देवीला दाखवलेला नैवेद्य आता आपण बघत आहात. हे आहे मंडपाच्या बाहेरील दृश्य. येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत निर्मल बेकरी रोडवरील देवीच्या दर्शनासाठी. हे आहे त्याचे प्रवेशद्वार. इथून मंडपापर्यंत केलेली रोषणाई. हा आहे भामटीपुऱ्यातील देवीचा मंडप. सुंदर असे डेकोरेशन येथे करण्यात आलेले होते व ही आहे देवीची सुंदर अशी मूर्ती.
हे आहे येथील बाहेरचे दृश्य। येथील देवीचे दर्शन करून आता आपण वापस चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवरात्रीच्या 8व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।